जाऊया सामन्याच्या दिशेनं. 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांचंच सहर्ष स्वागत करूया. पुन्हा एकदा व्यस्त होऊया वाघेरपाडा चषकामध्ये. आणि आई गावदेवी आनेपाडा विरोधात राजा ग्रुप आडिवली या सामन्यामध्ये तमाम लाडका क्रिकेट रसिकांचं करूया सहर्ष स्वागत. पाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आपण पाहताय. खेळपट्टीवरती रोहित स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतोय. बॉलिंग ट्रॅकवरती यशवंत. पहिलाच बॉल वेग भन्नाट आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल गोलंदाजी करत असताना राजे ग्रुप आडिवली संघ नाणेफेकी जरी गमावली असेल तरी सुद्धा जो निर्णय हवा होता या सामन्यामध्ये आडिवली टीमला तो निर्णय त्यांनाही मिळालेला आपण बघताय. बॅटल खूप चांगले मैदानामध्ये आपण पाहू शकाल. सध्या तरी खेळपट्टीवरती गोलंदाज यशवंतच्या माध्यमातून आपल्या वेगाच्या जोरावरती खूप चांगली यशस्वी गोलंदाजी जी मात्र इथे होत असताना आपण पाहताय. अक्सर ॲज अ प्लेयर म्हणून ॲज अ खेळाडू म्हणून तुमच्या गावासाठी करतोय तुम्हाला 100% हे द्यावं लागतं आणि मैदानाच्या आतमध्ये ते देतोय गोलंदाजीमध्ये यशवंत. इनसाइड आउटला फटका जबरदस्त आहे. मैदानावरती 2 बॉलवरती यशवंत चर्चेत होता पण एका बॉलवरती मात्र सर्वाधिक अधिकची चर्चा होईल बॅटर रोहित नावाची. चौकार. बरोबर थोडेसे अगदी जर पाहायला गेले तर स्टेप आउट राहिले. फ्रंट फूट वरती येत असताना अगदी हा चेंडू पॉइंट कव्हर सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिला 4 धाब्यासाठी. चौकार. 4 धाबा स्कोर बोर्डला आपण बघताय. मैदानावरती इथून चांगलं बॅटल आहे. हाय चेंडू जबरदस्त मैदानामध्ये आपण बघू शकतात. बेस वर्सेस बेस असं युद्ध इथून एन्जॉय करायला मिळत आहे. कदाचित बॅटिंग करणाऱ्या टीमने इथून टीव्ही अंपायरची मदत घेतली आहे. ऑलरेडी जर पाहिलं तर इथे मेन अंपायर एक्झॅक्ट बाळासर तिथे म्हणतात की अधिकची उचली नाही आहे बट चॅलेंज केलंय अंपायर डिसिजनला बॅटिंग करत असताना आई गावदेवी आनेपाडा टीमच्या बॅटर्सने. त्यामुळे चेक होत आहे एकसा बाउन्स आहे की नाही आहे या बॉलवरती. हे इथून चेक होत असताना पण बघताय ऑनस्क्रीन सध्या फील्ड डिलिव्हरी आपण पाहू शकतायत. बाउन्सर जो मात्र इथे बरोबर कमी क्षेत्राचा पाहायला मिळतोय. खेळपट्टीवरती आपण बघू शकाल. सध्या बॅटर रोहितच्या विरोधात चौथा चेंडू डॉट फेकलाय गोलंदाज अगदी यशवंत आहे. एका साईडनं सिनियर खेळाडू एका साईडनं ज्युनियर खेळाडू अशा पद्धतीचं युद्ध आपल्याला पाहायला मिळत आहे. स्विचित करण्याचा प्रयत्न कनेक्शन बॅटवरती बनलं नाही आहे. प्रेशर आहे या सामन्यामध्ये बॅटर रोहितच्या विरोधात कारण तिथे गोलंदाज यशवंत आहे मैदानावरती. लेग बायज मधून सिंगल येते दाफलकाला. हा गावदेवी आनेपाडा टीमचा विदाउट एनी लॉस कोणत्याच पद्धतीचा नाही आहे आणि अगदी आपण पाहू शकाल 5 धाब्यावरती या दाफलकाला मात्र सध्या बॅटिंग करत असताना आपण बघू शकतो आहे गावदेवी आनेपाडा टीमला. 4 षटकाचा सामना आहे. पहिल्याच P1 मध्ये इथे अगदी आपण बघू शकाल दाफलकाला डॉमिनेट केलंय. अगदी गोलंदाजी बंद आडिवली टीमच्या गोलंदाज यशवंत आहे. पुढे ठेवले सबलवर खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येईल. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपेल. फर्स्ट ओव्हरच्या समाप्तीमध्ये स्कोर बोर्डला फक्त आणि फक्त 5 धाबा. चला डीजे गुडे असेल प्लीज कॉम्बॉक्स मध्ये पोचा. अगदी आपण बघू शकता डीजे एकवीरा शेतगाव प्लीज. कदाचित माहोल थोडासा शांत राहिला त्यामुळे अगदी कदाचित आपण देखील पोचायचं आहे आपल्या जागेवरती. 5 धाबा दाफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकताय. सध्या तरी या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना राजे ग्रुप आडिवली टीमने सुरुवात यशवंतच्या स्पेलमध्ये खूप चांगली धोंडली आहे शोधली आहे गोलंदाजी मधनं. दुसऱ्या स्पेलला सुरुवात होती बॉलिंग ट्रॅकवरती आकाश. स्ट्रायकर रेडला मैदानामध्ये रोहित पाहायला मिळत आहेत. खेळपट्टीवरती रोहितला इथून आपल्या बॅट मधून जर पाहिलं तर अगदी धाबा द्यावा लागतील. सुरुवात थोडीशी धीमी राहिली आहे बट खेळपट्टीवरती रोहित अजून देखील दिसतोय म्हणजे इथे धाबा येऊ शकतायत. आउटसाइड द लेग स्टिक आपण बघताय. हा चेंडू अतिरिक्त धाबेसाठी
ठरला जातोय. गोलंदाज आकाश कडून एक्स्ट्रा धाबेच्या मदतीनं स्कोर बोर्डला पाहायला मिळतात 6 धाबा. खेळपट्टीवरती बॅटर रोहितला मात्र मैदानाच्या आतमध्ये नव्याने पेटावं लागेल, कारण नेहमीच म्हटलं जातं ज्यावेळेस सर्व काही संपलं जाईल त्यावेळेस कर्जर पुन्हा पेटून उठा. आणि इथे आज गडवाडी मैदानावरती बॅटर रोहितच्या बॅटमधून पूल गेलाय सरळ फायर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, लांबच्या पल्ल्याचा मॅक्झिमम षटकार. अगदी मैदानावरती बॅटर रोहितच्या बॅटमधून इथे सध्याच्या घडीला षटकार येतोय. डीजे मास्टर देखील म्हणतात की कतार मुंबई पुन्हा गाजवला, परंतु सध्या गोवेली नगरी गाजवतोय. मैदानाच्या आतमध्ये बॅटर रोहित मिसाबिक फटका बसलाय आणि मैदानावरती महत्वाची बोस विकेट. अगदी विकेट कोणाची आली आहे? रोहितची आली आहे. आणि आयगाव देवी आनेपाडा संघाचा संकटात. डीजे फलकावरती आपण बघतोय पहिला विकेट गमावलाय या मॅच मध्ये. आनेपाडा संघाने नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुपेश दाखल होत आहेत. गोलंदाज आकाशला महत्वपूर्ण विकेट जी मात्र इथून तकदील करत असताना आपण पाहिलाय, घेत असताना बघितलंय. राजे ग्रुप आडिवली संघाचा जर इथून उल्लेख करायला गेला तर या सीझन मध्ये खूप सारी चर्चा याही टीमची राहिली. आपण बघू शकाल अगदी मागच्याच महिन्यामध्ये जी स्पर्धा अगदी याच कल्याण तालुक्यामध्ये पठारपाडाकरांच्या माध्यमातून ऑर्गनायझिंग केली होती, तिथे अगदी चतुर्थ क्रमांकाचा दावेदार ठरला होता संघ. आणि सध्या आपण बघू शकतोय इथे वागरपाडा चषकामध्ये ते खेळत आहेत. आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पाटर रुपेशने केलाय. सरळ चेंडू आपण बघताय फाईन लेग एरियामध्ये इंटर होतोय. मिळाली जाईल लेग बाईज मधून एकच सिंगल. सिंगल येते दाफलकावरती 13 धाबेवरती आपण बघू शकता. त्या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना अगदी या डाबामध्ये आईगावदेवी आनेपाडा संघ. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय रुपेश आणि भूषण हे दोन्ही खेळाडू भरपूर चांगल्या फिटनेस मध्ये पाहायला मिळतात. आणि नेहमीच म्हटलं जातं जर तुमचं शरीर सलाम असेल तर तुमची पगडी देखील 50 असेल. आणि मैदानाच्या आतमध्ये अगदी जे दोन्ही खेळाडू आपण बघाल आईगावदेवी आनेपाडा टीमचे ते चांगल्या फिटनेस आहेत. आणि त्यामुळे कदाचित इथून या सामन्यामध्ये त्यांच्या बॅटमधून आक्रमण होऊ शकतील. 14 धाबा स्कोर बोर्डला आहेत. मैदानामध्ये आकाश तिथून स्कोर बोर्डला मात्र धीमा केलं गोलंदाजीमधनं. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू. गोलंदाज आकाश मैदानाच्या आतमध्ये मात्र इथून राजे ग्रुप आडिवली टीम करिता आपला बेटर परफॉर्मन्स देतोय. ओव्हर नंबर 2 चा खेळ मैदानावरती आपण प्रगती पथावरती पाहताय. आणि या षटकामध्ये पुरेपूर सर पाहिले तर अभि तशी गोलंदाज आकाशने केली आहे. मानतो की पहिल्या बॉलवरती आक्रमण केलं होतं, पण त्याच्यानंतर जी गोलंदाजी आपण बघताय विकेट, लेग बायची सिंगल डॉट बॉल, म्हणजे गोलंदाजी चांगली राहिली आहे. मिसाबिक फटका कदाचित वाटत होता मिसाबिक मध्ये आहे, परंतु फलंदाज खेळपट्टीवरती मजबूत दिसतोय. आणि मगाशीच आपण उल्लेख केला होता फिटनेस चांगला आहे, त्यामुळे अगदी कनेक्शन जर राहिलं तर सहजासहजी धावा येथील आणि तेच पाहायला मिळालं. षटकार.
20 धाबा फलकावरती आहे. गावदेवी आनेपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. अगदी बॅटर रुपेशच्या बॅटमधून दुसऱ्या षटकाच्या अंतिम बॉलवरती षटकार आला. स्कोरबोर्डला 20 बनल्यात. या सीझन मध्ये आपण बघू शकाल आई गावदेवी आनेपाडा संघ मानले की थोडासा बॅटफॉर्म मध्ये आहे, परंतु पराभव हा तुम्हाला खूप काही शिकवत असतो आणि त्याच अगदी गोष्टी शिकून आलेला संघ मैदानावरती आपण आनेपाडा संघाला बघताय. बट अपोजिट आडिवली संघ देखील कमी नाही आहे आणि ते त्यांनी दाखवलंय. बॅटर भूषण बाद विकेट. 20 धाबा फलकाला 2 विकेट. सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक गोलंदाज विशालच्या माध्यमातून होत असताना चारूचा मॅच आहे. क्वालिफाय सामन्यामध्ये कोण जाईल हा सामना जिंकून हे पाहायला मिळेलच. पण सध्या मैदानावरती आहे गावदेवी आनेपाडा संघाच्या फलंदाजीच्या विरोधात थोडासा जर पाहायला गेलं तर गोलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्या गोलंदाजीमधून डॉमिनेट करतोय फलंदाजांना. लोबा फुल टॉस इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर तिथे बॉलवरती पोहोचलेत. आकाशला आपण 5 सेकंदासाठी प्रयत्न केलाय आणि मिळाल्या जातील 2 धाबा. नामी संधी जिथे जिथे करतर मिळाली जाते तिथे तिथे अगदी त्या संधीवरती हवं तसं कामी करतायत मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी आनेपाडा टीमचे फलंदाज. 22 धाबा दाफलकावरती आहेत. खरतर नेहमीच म्हटलं जातं संधी तुम्हाला आपोआप चालून येत नसेल तर किंबहुना ती संधी तुम्हाला शोधावी लागते आणि सध्या आज या मैदानावरती या स्पर्धेमध्ये संधी शोधण्याच्या प्रयत्नामध्ये आनेपाडा संघ देखील आहे. बाची टॉप एट समोर पॉइंटचा भरून चेंडू निघून गेला होता. तिसरा धाबेचा प्रयत्न केलाय. बॅटर इज सेफ. खेळपट्टीवरती आपण बघू शकाल 3 धाबा मिळाल्या जात आहेत आणि 3 धाबेने स्कोर बोर्डला पुन्हा एकदा या दाफलकावरती आपण चर्चा करूया आई गावदेवी आनेपाडा टीमची. अगदी 25-25 तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सरासरी मात्र इथून खूप चांगली मेंटेन ठेवली आहे. या दाफलकाला मात्र बॅटिंग करणाऱ्या आनेपाडा टीमच्या बॅटर्सने रुपेश मैदानाच्या आतमध्ये इथून संकटमोचक ठरला जातोय. या बॅटलमध्ये वेगवान चेंडू. वा भाई वा. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विशाल पाहायला मिळतोय ज्याने सध्या तरी परफेक्ट लेग स्टिक जी मात्र इथून उकडत असताना विकेट. पंचवीस धाबा दाफलकावरती रुपेशला देखील इथून शांत केलंय मैदानामध्ये. गोलंदाज काय गोलंदाजी करतायत. विशाल मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग टाकण्यासाठी इंटर झाला होता जिथून त्याने इम्प्रेस करून सोडले. मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतायत अद्भुत गोलंदाजी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये इथून केली जाते. स्कोरबोर्डला 26 धाबा आई गावदेवी आनेपाडा संघ जिथे गरदर धाबा बनल्या होता तिथेच आता इथं पुढे एकदा या स्कोरबोर्डला मात्र धाब्यांसाठी लढतो आहे. पुढे ठेवला वेगवान चेंडू. गतीच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे आता अनसक्सेस फलंदाजी जी मात्र इथे या ओव्हर मध्ये आनेपाडा टीमचे आपण बघतोय. डॉट बॉल येईल. गोलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतात ज्याने भरपूर मोठा विक्रम जो मात्र इथे आज पुन्हा एकदा मैदानावरती सिद्ध करून दाखवलेला आहे. 2 विकेट खर्च केला फक्त आणि फक्त. अगदी 6 धाबा. एक डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीमध्ये पुन्हा एकदा आई गावदेवी आनेपाडा टीमच्या 26 धाबा. अंतिम षटकाचा खेळ शिल्लक राहिला. मैदानावरती राजे ग्रुप आडिवली संघ आज खरतर मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला खेळ अगदी सादर करतोय या डाबामध्ये.
हो, इथे षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय सध्याच्या घडीला 4ला सुरुवात झाली. भावेश बॉलिंग ट्रॅकवरती इंटर विरोधात समोर मिळाली जाईल. या बॉलवरती लेग बायच्या माध्यमातून एक सिंगल. सामना डॉकआउटचा आहे. कमसे कम 30 ते 35 किंवा 36-37 पर्यंत जावं लागेल बॅटिंग करत असताना. अगदी अनिपाडा टीमला गोलंदाजी अनिपाडा संघाची देखील खूप चर्चाबद्ध आहे, चांगली आहे आणि त्यामुळे इथे सहजासहजी अनिपाडा संघ देखील हा सामना सोडणार नाहीये. सफल झाले आहेत. फटका पुढे एकदा फाईनच्या क्षेत्रामध्ये खेळून काढला फलंदाज कैलासच्या बॅटमधून. दुसरा धावेचा प्रयत्न, दाबाची संधी, हाडा 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 आणि इथे आता विकेट. फलंदाज बाद. डिझाईन आतमध्ये बॅटर कैलासला, पण गोलंदाज मैदानावरती तितका दर्जेदारी आपण पाहाल. राजे ग्रुप आडिवली हे नाव खरं उगाच या सीझन मध्ये चर्चेत नाहीये, तर त्यांचा खेळ खरं खूप ठराविक सक्सेस राहिला आहे आणि अगदी प्रसिद्ध क्षेत्रामधून त्यांनी आपल्या गावाची देखील ओळख जे मात्र उभ्या टेनिस बॉल क्रिकेटच्या व्याख्येत उमटवली आहे. हाफ ट्रॅकर बॉल मिड विकेट मध्ये फटका चांगला, डायरेक्ट हिट. ओ क्लोज क्लोज क्लोज, डेफिनेटली क्लोज. मैदानावरती फलंदाज कैलास अगदी खेळपट्टीवरती अपुरा पडलाय आणि ते विकेट. गावदेवी आनेपाडा संघ मैदानावरती मात्र इथून खूप मोठ्या संकटामध्ये पोहोचत असताना आपण बघताय. सायंकाळ तर ऑलरेडी होतच चालली आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये इथे आपण बघू शकतायत धावेंचा भरपूर मोठा डोंगर उभा करण्याच्या प्रयत्नामध्ये आता अगदी संकटाचं सावट जे मात्र या स्कोरबोर्डला नक्कीच अवतीभोवती फिरवत असताना आपण बघताय. 29 धावा स्कोरबोर्डला मॅच मध्ये अवघ्या जर पाहिल्या तर चौथ्या स्पेल मध्ये गोलंदाजी करत असताना 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अत्तर हा फलंदाज दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर अगदी आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये परफेक्टली नवीन बॅटर खेळपट्टीवरती दाखल झालेला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. फलंदाज अत्तर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतायत. गोलंदाज भावेशने पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी केली आहे. वेगवान बॉल, बॅक टू बॅक सलग दुसरा डॉट बॉल. याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये सामन्याचं पहिलं सत्र संपलंय. 5 विकेट गमवत असताना 29 बनवल्यात अगदी आयगावदेवी अनिपाडा टीमने आणि आपण पाहू शकाल 30 धावेचा पाठलाग करत असताना राजे ग्रुप आडिवली संघ. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आपण बघू शकतात आर्थिक भलं सहकार्य आपण बघू शकाल श्रीमान पद्माकर मामा यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आपण पाहू शकतायत टेम्पो सेवा जी मात्र उपलब्ध राहिली आहे. त्यामुळे नक्कीच मामांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू संपूर्ण बागेरपाडा कराडच्या माध्यमातून आणि या स्पर्धेमध्ये मामांचे आम्ही नक्कीच हार्दिक हार्दिक शुभ स्वागत करतोय. खरं तर मगाशीच मामाची उपस्थिती जी मात्र आपल्याला मिळत असताना पाहिली होती आणि अगदी मामा देखील या स्पर्धेचा मनमुरागस आनंद लुटतायत. चला अगदी फर्स्ट इनिंग मैदानाच्या आतमध्ये संपली. 30 धावेचे लक्ष उभारलंय आई गावदेवी आनेपाडा टीमने आणि चेस करत असताना राजे ग्रुप आडिवली संघ असेल. छोटासा घेऊया ब्रेक. ऐकत राहा वागेरपाडा चषक यस डीजे.
पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये सध्या खेळपट्टीमध्ये बॅट्समन गणेश आणि यशवंत हे दोन बॅटर मैदानावरती एंटर झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज समीर मैदानावरती गोलंदाजी करत असताना आपण पाहताय. पुढे ठेवला वेगवान चेंडू, अगदी आपण पाहू शकतायत भरपूर साऱ्या वेगातून गोलंदाजी केली जाते या मैदानावरती समीर कडून. 30 धावा जर रोखायच्या असेल तर अशाच पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती अगदी होणं तितकंच गरजेचं आहे, आवश्यक मैदानावरती आपण पाहाल या डावामध्ये अगदी समीर मैदानाच्या आतमध्ये चांगला माहोल देऊन गोलंदाजी करतोय. सिरियसली गेमला घ्यावं लागेल इथून या मॅच मध्ये. अगदी आई गावदेवी अनेपाडा टीमला फुल टॉस बॉल, कदमो का इस्तेमाल आणि त्याच्यानंतर अगदी आपण बघू शकतात आधी विश्वास करा आणि नंतर इस्तेमाल करा. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये थोडासा वाट पाहत होता स्वतःला आणि त्याच्यानंतर इस्तेमाल केलाय. अगदी लॉंग ऑन सी मार्केच्या पलीकडे एका टप्प्यावरती चौकार. समीरच्या विरोधात मैदानावरती बॅटर गणेशने मात्र इथून हल्ला बोललाय. इथे देखील लॉक करण्याचा प्रयत्न होता मैदानाच्या आतमध्ये बॅटर खेळपट्टीवरती आपण पाहू शकताय समीरला गोलंदाजी करत असताना आणि अपोजिट गणेश तिथे मैदानावरती फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. सिंगल येते लेग बायज मधून स्कोर बोर्डला राजे ग्रुप आडिवली क्रिकेट संघाचे आपल्याला पाहायला मिळतात 5 धावा. सोचून आणि समजून मैदानावरती हा डाव इथून खेळला जातोय. आडिवली टीम कडून धावा इथे अधिकशा नाहीयेत, त्यामुळे मैदानावरती या धावा कशा चेस होतील हे पूर्णपणे माइंड मध्ये सेट केलंय. आणि बॅटर मैदानावरती यशवंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. राजा आहेस तू, खर तर आडिवली संघाचा तू सल्तनत बनू नये. आणि मैदानाच्या आतमध्ये आपल्या डावाची चर्चा जबरदस्त दाखवली आहे. यशवंतच्या बॅटमधून षटकार. अकरा धाबेवरती मात्र सध्या आडिवली क्रिकेट संघ. वेगवान चेंडू, परफेक्ट स्टंप टू स्टंप गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाज समीरचा होता, बट हा चेंडू आउटसाइड द लेग सीक पाहायला मिळतोय. अतिरिक्त बॉल सोबत इथून टाकला जाईल. एकसाने स्कोर बोर्डला 12 धावा. आता इथून सामना फसलेला आहे ऑलमोस्ट आपण बघू शकाल. अगदी आई गावदेवी अनेपाडा संघासाठी समीर बॉलिंग मार्क वरती आपण बघताय. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेला अगदी फोर्स केले क्षेत्ररक्षक बॉल वरती धावतायत. बघता बघता तिथे फिल्डर पोहोचलेत. खेळपट्टीवरती या चेंडूवरती मिळतील 2 रन्स. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहताय सध्या एकचा खेळ संपला आणि एका षटकाच्या समाप्तीमध्ये धावफलकाला इथून पाहायला मिळतात 14 धावा. 14 बनल्यात मॅच मध्ये आपण बघू शकाल. जिंकण्यासाठी अजून देखील इथे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये आवश्यक 16 धाब्याची गरज पाहायला मिळते. चौदा धाबा धावफलकावरती आपण पाहताय. मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती मात्र इथे अगदी राजे ग्रुप आडिवली संघ चेसिंग करतोय. 14 धाबा स्कोर बोर्डला आहेत. 18 बॉल 16ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज भूषण आणि गावदेवी अनेपाडा संघर्षाच्या माध्यमातून दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंगची चर्चा जी मात्र तुमच्या स्क्रीनवरती जरूर पाहायला मिळेल. परफेक्ट आपण बघू शकतायत. पॉइंट कव्हर, लॉग ऑफ, त्याच्यानंतर लॉंग ऑन, मिड विकेट, फाईन लेग अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण याचे मात्र इथे सेट केलं आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये आपण बघू शकाल. शॉर्ट फाईट, शॉर्ट टर्मॅन, त्याच्यानंतर अगदी सेकंड स्लिप आणि त्यानंतर शॉर्ट एक्सा कव्हर अशा पद्धतीची फिल्डिंग सेट केली आहे मैदानावरती.
इथे गोलंदाजी करणाऱ्या आनेपाडा टीमने 2 नंबर मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात सध्याच्या घडीला इथे खेळपट्टीवरती 2 ला सुरुवात राहिली आहे. वारंवार मैदानाच्या आतमध्ये इथे अगदी जर पाहिलं तर इक्वेशन कमी दिसत आहे, परंतु या कमी धावा थांबवल्या जातील का हे पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल ऑन स्क्रीन वरती brotherssports.in च्या माध्यमातून. अगदी चांगल्या पद्धतीनं खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाचे मात्र इथून दाखवत आहेत, पण धावा कुठे कमी आहेत. अगदी आनेपाडा संघासाठी त्याच कमी धावा इथून रोखत असताना मैदानावरती गोलंदाजी केली जाते आहे. 16 धावा स्कोर बोर्डला. भूषण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत, फक्त 14ची आवश्यकता आहे. फुल टॉस चेंडू इथे मैदानावरती 2 बॉल 9 चेंडू पाहायला मिळतोय. परफेक्टली खेळपट्टीवरती आपण पाहू शकतात सध्याच्या घडीला. मात्र इथे अतिरिक्त चेंडू आणि त्याच्यानंतर सरळ फायनली एक बाउंड्री लाईनच्या पलीकडे अगदी चौकार येतोय. एक्झॅक्टली फलंदाज जरूर स्टेप आउट झालेले पाहायला मिळतात, परंतु चेंडू जर पाहिला तर फलंदाजाचा डायरेक्टली डेंजर झोनला अगदी आपण बघू शकतायत. भरपूर हाईट्स आहे, त्यामुळे नो बॉल 9 चेंडू पाहायला मिळेल. खेळपट्टीवरती आपण पाहू शकतायत मैदानाच्या आतमध्ये सध्या इथे 5 धावा मिळत आहेत. धावफलकाला आपण बघू शकाल राजग्रुप आडिवली क्रिकेट संघ 21 धावफलकावरती 9 धावेची आवश्यकता अजून जिंकण्यासाठी या मॅचला. इथे आडिवली संघाला मिसामिंग फटका बसतो, झेलची संधी, फ्री बॉल समोर खेळपट्टीवरती आपण बघू शकतायत. एक सिंगलची मात्र इथून मिळाली जाईल. फ्री चेंडू पाहायला मिळतोय त्या अनुषंगाने फलंदाज खेळपट्टीवरती गणेश इथून बचावला जातोय. सामन्यामध्ये आपण पाहताय आता अगदी विजयाच्या जवळच प्रवास जो मात्र केलेला आहे राजग्रुप आडिवली संघाने. 22 तर बनल्यात, अवघ्या 8ची आवश्यकता इथे आपण बाकी पाहतोय. दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाज भूषण गोलंदाजी करतोय. लोबा फुल टॉस ड्राईव्ह करत असताना मैदानामध्ये बॅटर यशवंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगलचा प्रयत्न होता, डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल. 2 येतील मैदानामध्ये बॅटर यशवंतच्या बॅटमधून. ओव्हर नंबर आपण बघू शकता 2चा खेळ अजून देखील सुरू आहे आणि धावफलकावरती मात्र जवळ इथून आपण बघताय 24 धावा. या षटकामध्ये देखील महागडी गोलंदाजी राहिली भूषण कडून आणि पहिल्याही षटकामध्ये गोलंदाज समीर मागडा राहिला होता. शॉर्ट ऑफ लेंथ लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर हरकत देणारा बाउन्स आपण पाहिला. क्रिटिकल बाउन्सर जो मात्र आपण बघितला. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ संपेल. एक्झॅक्टली अगदी बाळासर इथे एका बॉलची पैकी शेष आहे. अगदी आपण पाहू शकतायत पहिल्या बॉलवरती सिंगल, त्याच्यानंतर लेग बायचे सिंगल, नो बॉल, सिंगल, डबल आणि डॉट बॉल. एक्झॅक्टली 2 डॉट बॉल आलेत. अंतिम जे 2 चेंडू आपण पाहताय ते दोन्ही चेंडू निर्धाव आलेत. म्हणजे आपण बघाल षटक संपलं. यस, डॉट बॉल 1 आलाय की 2? 2 आलेत. दोन षटकांचा खेळ संपलाय. अवघ्या इथे 6 धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी आपण बघू शकाल या बॅटल मध्ये राजे ग्रुप आडिवली क्रिकेट संघाला. चला वेळ खर्च करू नका. आनेपाडा टीम अजून 2 सामने खेळवायचे आहेत मित्रांनो, फास्ट घ्या.
गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज राम दाखल झालाय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मात्र इथून आता विजयाच्या शिखरावरती पोहोचत असताना मैदानावरती राजगुरू पाटील संघ 28 बनतायत. 11 बॉल 2ची आवश्यकता. आणि गावदेवी आनेपाडा संघ मैदानावरती आज वाटत होतं की चांगला परफॉर्मन्स देतोय. पहिल्या मॅच मध्ये रोहितने जबरदस्त खेळ केला. या सामन्यामध्ये रोहित लवकर बाद झाला आणि त्यानंतर धावाच बनल्या नाही. आणि अगदी आपण पुरेपूर या सामन्यामध्ये आपण पाहू शकताय चेसिंगची मात्र सोपी ठरवण्याचा प्रयत्न राजगुरू आडिवली टीमचा दिसला. पुढे ठेवलंय लॉक करण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन इथे जरूर राहिलं होतं एकसापैकी. समोर आता घडलंय काय, अगदी चुकी केली आणि सरळ नशीबवान चौकारेल ओव्हर थ्रो मधून आणि सामना जिंकलाय राजगुरू आडिवली टीमने. अभिनंदन राहील आडिवली संघ. अगदी सामना जिंकला राजगुरू आडिवली टीमने. नाबाद इनिंग आपण बघू शकता यशवंत आणि गणेशच्या माध्यमातून खूप जबरदस्त राहिली. चला विनंती असेल नालेबी टीम कॅप्टन आणि अगदी राजगुरू आडिवली टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. टॉस केला जाईल त्या अगोदर आपण सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब देतोय. एक्झॅक्टली ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्याचा जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला. यशवंत ठरतोय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. चला यशवंत आपण प्रेझेंट बॉक्स मध्ये पोहोचा. इथे सामनावीराची आकर्षक ट्रॉफी दिली जाईल जी आपल्याला पुरस्कृत राहिली आहे. आरडी सायंटिस्ट अगदी कुमार रजत